नमस्कार. आज सादसराच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि सक्रिय कार्यकर्ते ईश्वर रायण्णावर सर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे न उलगडलेले पैलू जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचवर आधारित हा आजचा पॉडकास्ट असणार आहे. सादसराला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा पॉडकास्ट पूर्ण बघा. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आता आपण हे डिस्कशन आज करतोय. तर बाबासाहेबांकडे बघण्याची आधुनिक दृष्टी काय असावी? आज या पॉडकास्टच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचा वेगळ्या पद्धतीनं काही विचार करण्याची संधी आज उपलब्ध होते. त्याबद्दल खरंय. सगळ्यात सुरुवातीला तुझे धन्यवाद. कोणत्याही महापुरुषाच्या जीवनाकडं एका ठराविक काळानंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा काही समस्या खरं तर त्याच्यामध्ये असतात. एक पहिली मुख्य गोष्ट अशी असते की ज्या काळाच्या पटावर, ज्या संघर्षाच्या संदर्भामध्ये ते जीवनचरित्र उभं असतं, तेव्हा त्या जीवनचरित्राला जो काही व्यक्तिगत संघर्ष करायला लागतो सामाजिक जीवनामध्ये, त्या वावटळीमध्ये त्या व्यक्तीचं जीवनचरित्र इतकं स्पष्ट असं त्याही काळामध्ये उभं राहत नाही. खरंय. आणि दुसरी गोष्ट अशी असते की एका ठराविक काळानंतर जेव्हा आपण त्या जीवनचरित्राकडे बघतो तेव्हा खूप वेळेला त्या व्यक्तींनी ज्या मूल्यांच्यासाठी म्हणून, ज्या संदर्भांनी म्हणून जीवनचरित्र जगलेलं असतं, त्याच चौकटीत तो बघितलं जातं. आणि दुर्दैवानं त्या महापुरुषाच्या जीवनचरित्राचं मूल्यमापन हे त्याच्या अनुयायांच्या वर्तनातून, अनुयायांच्या संदर्भातनं अधिक वर्तमान काळामध्ये केलं जातं. खरंय. बाबासाहेबांच्या जीवनचरित्राच्या या मर्यादा आपण लक्षात घेऊन त्या मर्यादा ओलांडून जीवनचरित्र बघायला पाहिजे असं मला वाटतं. हे बघत असताना बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघताना एका विशिष्ट वर्गाचे नेते म्हणून जेव्हा ते चरित्र उभं राहतं तेव्हा तो खूप मोठा अन्याय या हिमालया एवढ्या व्यक्तित्वाच्या बाबतीमध्ये होतो. अगदी. हा अन्याय दुर्दैवानं दोन्ही गट करतात. एक गट जो अनुयायांचा असतो तो आपल्या कवेतून बाबासाहेबांचं जीवनचरित्र निसटून जाऊ नये याच्यासाठी घट्ट मिठी मारून बसलेला असतो आणि दुसरा गट त्याला स्पर्शही करायला तयार होत नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघत असताना निखळपणानं बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या शाश्वत मूल्यांच्या आधारानं बाबासाहेबांची मांडणी केली त्याच्या दृष्टीनं बघायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट सगळ्याच महापुरुषांच्या बाबतीमध्ये असते की महापुरुष काही तात्कालीन गोष्टींना रिस्पॉन्स म्हणून जे काही बोलतात, खूप वेळेला त्या गोष्टी त्रिकालाबाधित सत्य म्हणून समाजामध्ये मांडल्या जातात आणि ज्या गोष्टी या दीर्घकालीन हेतून, दीर्घकालीन विचार करून मांडलेल्या असतात त्या पुरेशा प्रमाणामध्ये उजेडात येत नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघताना या सगळ्या मर्यादा ओलांडून आपण जर बघायला शिकलो तर एका विशिष्ट वर्तुळाच्या बाहेरचं आकाश इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना बघायला आणि कुठलेही पूर्वग्रह न ठेवता. नक्कीच. आता बाबासाहेबांकडे बघताना आपण बघतो की त्यांचं ठराविक जातीसाठीच काम केलं वगैरे अशा पद्धतीनं पण लोक बोलतात. म्हणजे जाती पलीकडे जाऊन एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला बाबासाहेबांचं चरित्र जर अभ्यासायचं झालं तर ते आपल्याला कसं बघताय? बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खरं तर त्यांच्या एकूण जीवनाच्या या सगळ्या प्रदीर्घ पटामध्ये समाज म्हणून तात्कालीन समाजाने आणि नंतरच्या समाजाने बाबासाहेबांच्यावर खूप मोठा घोर अन्याय केला. खरं तर संपूर्ण समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले आणि संपूर्ण समाजाच्या उत्थानासाठी प्रचंड परिश्रम करणारे अशा दोन्ही गोष्टी असणारे बाबासाहेब होते. पण बाबासाहेबांच्या मागे संपूर्ण समाज तेव्हाही उभा राहिला नाही आणि आजही मर्यादित अर्थानं तो दुर्दैवानं उभा आहे असं आपल्याला वाटतं. बाबासाहेबांच्याकडं ते किती विशाल व्यक्तिमत्व होतं हे जर आपण काही उदाहरणांवरनं लक्षात आलं तर नेमक्या ज्या मोजपट्टीच्या आधारानं आपण ते बघायला पाहिजे ती विशालता आपल्याला लक्षात येईल असं वाटतं. व्यक्तिगत जीवनामध्ये खूप टक्के टोनपे, वेदना, अवहेलना ह्या सगळ्या सोसत असतानाही बाबासाहेबांच्या जीवनामध्ये या सगळ्याचं कधी भांडवल त्यांनी केलं नाही. खरंय. बाबासाहेबांनी हे सगळं व्यक्तिगत जीवन म्हणून मर्यादित ठेवलं पण आपल्या दीर्घकालीन ध्येयासाठी हे अडसर कधी होऊ दिलं नाही. खरं तर इतका प्रकांड पंडित की त्याचं लहानपणीचं जीवन बघितलं तर जिथं पाय पुसले जावेत अशा गोनपाटावर वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. फळ्यावर एखादं गणित सोडवायला जावं तर अस्पृश्य म्हणून अवहेलना सहन करावी लागली. अशा टप्प्यापासून
50,000 ग्रंथांचा संग्रह असणारे बाबासाहेब. या सगळ्या विशाल पटावर बाबासाहेब उभे आहेत. कोणत्याही पद्धतीची सवलत न घेता हे सगळं त्यांनी व्यक्तिगत ज्ञानाची प्रचंड आकांक्षा, प्रचंड भूक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलेलं दिसतं. बाबासाहेबांचं वर्णन करताना खरं तर शब्द अपुरे पडतात. पण एकाच शब्दात जर वर्णन करायचं झालं तर मला नक्की वाटतं की बोधिसत्व हा शब्द त्यांना अगदी योग्य आहे. बोधिसत्व म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये अपार करुणा घेऊन जी व्यक्ती उभी आहे. आणि करुणा घेऊन कुठं? तर जेव्हा मोक्ष मिळण्याचाही एक क्षण आहे, स्वतःची साधना पूर्ण होते, व्यक्तिगत सगळ्या इच्छा त्या अर्थानं पूर्ण होतात, अंतिम इच्छा, अशा टप्प्यातही समाजाविषयीची करुणा संपत नाहीये. खरं. समाजाविषयी अखंड चिंतन हे करणारे बाबासाहेब नक्कीच आपल्याला या दृष्टीनं बघायला पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच. व्यक्तिगत जीवन आता तुम्ही त्याचा उल्लेख केला की त्यांना अनेक हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. व्यक्तिगत जीवनात त्यांचा प्रवास खडतर तर होताच. पण त्या व्यक्तिगत जीवनाचा एक आढावा घेताना त्याला आपण सर्वसमावेशक नजरेनं कसं बघू शकतो? व्यक्तिगत जीवनाकडे बघत असताना त्यांच्या जीवनातल्या सगळ्या लहान मोठ्या घटना, प्रसंग आपल्या सगळ्यांना माहित आहेत. की ज्या दिवशी त्यांच्या शाळेतला शिपाई नसायचा, तर ते ओघराळ्यातनं लांबून पाणी ओतायला कोणी नाही, म्हणून दिवसभर पाणी पिता यायचं नाही त्यांना. ते चालत चाललेले होते आणि बैलगाडीत बसले. त्या बैलगाडीवाल्याला जेव्हा त्यांची जात कळाली, तेव्हा चाबकाचे फटके त्या बैलापेक्षाही जास्त वेदनादायक यांच्या अंगावर पडलेले होते. खूप चांगलं शिक्षण घेऊन जेव्हा ते आले, मोठ्या पदावर होते, तेव्हा आपल्याला राहायला खोली द्यायला कोणी तयार नाही बडोद्यामध्ये. आणि आपल्याला आश्रय घेण्यासाठी नाईलाजानं खोटं नाव नोंद करून पारशाच्या एका धर्मशाळेमध्ये राहावं लागतं. आणि तिथंही तेव्हा नाव कळतं, तेव्हा 10व्या दिवशी ते पारशी समाज आहे. खरं तर जाती हिंदू सगळ्या संप्रदायातल्या जातींचा त्यांचा खरं तर दुरान्वयी संबंध नाही. पण समाजामध्ये किती विष पेरलं गेलंय याचे चटके त्यांना सोसायला लागतात. ते देवगिरीच्या इथं जातात, देवगिरी किल्ला बघत असतात आणि तेव्हा पाणी पिण्याची इच्छा निर्माण होती. तेव्हा पाण्याच्या टाकीवर पाणी प्यायला जातात, तेव्हा मुसलमान त्यांना हाकलून देतात. म्हणजे जातीयतेचं विष हे केवळ तथाकथित सवर्ण हिंदू समाजाच्याच मनामध्ये असं नाही, ते समाजातल्या सगळ्यांच्या मध्ये हे इतकं कालवलं गेलेलं आहे आणि त्याचे इतके चटके त्यांनी सोसलेले आहेत. खरं तर मला खूप वेळेला असं वाटतं की इतका हलाहल ज्याच्या आयुष्यामध्ये येतो आणि तोही इतका शांत कसा राहू शकतो? कारण खरंय. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जरी संघर्ष आहे, जरी हे सगळ्या उत्थान करण्याची आकांक्षा आहे, तरी विद्वेष कुठेही नाहीये. अगदी, अगदी. आणि अलीकडच्या जाती अंताच्या ज्या सगळ्या चळवळी चाललेल्या आहेत, त्या चळवळींच्या मध्ये बाबासाहेबांचं हे वेगळेपण दिसतं की ते नवनिर्मितीची आस धरतात. ते जे चांगलं आहे ते टिकवून ठेवण्याचा ध्यास धरतात. पण मुळातून सगळं उखडून टाकावं असा विध्वंसक विचार त्यांच्या कधीही जीवनामध्ये नाही. कुठेही दिसत नाही. हे बाबासाहेबांचं नक्कीच वेगळेपण आहे. बाबासाहेबांचं वेगळेपण जर समजून घ्यायचं असेल ना, तर खूप वेळेला मला असं वाटतं की आपण एखाद्या जीवनचरित्रातल्या सगळ्या प्रसंगांच्याकडं सहृदयतेनं पाहतो. ते प्रसंग जेव्हा आपण वाचतो, ऐकतो, बघतो, तेव्हा आपण स्वतःला त्या ठिकाणी कल्पना करतो आणि त्याची जाणीव करतो. पण मला असं वाटतं की सहृदयतेपेक्षाही स्वानुभूतीचाही कधीतरी विचार करावा. स्वानुभूती जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा त्याची भीषणता ही अधिक कळेल, प्रकर्षानं लक्षात जाणवेल. येते. व्यक्तिगत जीवनाचं आता आपण बोललो. राष्ट्र निर्मितीच्या कार्यात बाबासाहेबांचं योगदान आता आपण बघतो की संविधानाचे निर्माते म्हणून बाबासाहेबांना आपण ओळखतो किंवा बाबासाहेबांचा सगळीकडे उल्लेख होतो. हे सोडूनही इतरही बाबासाहेबांचं कार्य अफाट आहे. मग त्या ह्यानं राष्ट्र निर्मितीच्या कार्यात बाबासाहेबांचं योगदान काय काय होतं आणि त्याच्याकडे कसं बघू शकतो? बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनाचं सूत्र जे होतं ते समाजाचं उत्थान होतंच. पण त्या समाजाच्या उत्थानाबरोबर एक अत्यंत वैभवशाली परंपरा असलेला, इतिहास असलेला देश ज्या पारतंत्र्याच्या गर्तेमध्ये ओढला गेलाय, त्या पारतंत्र्याच्या गर्तेतून त्याचं जे उत्थान करायचंय त्याची भव्य दिव्य स्वप्न, अशा सगळ्या एका आलेखावर बाबासाहेब कामामध्ये सक्रिय दिसतात. या सगळ्याची बीज कुठं सापडतात? तर बाबासाहेब शिकत असताना
जेव्हा ते आपल्या संशोधनाचे प्रबंध सादर करतात, तेव्हा ते 2.5-3 वर्षात ते सगळं काम करायचे जे 7-8 वर्षांमध्ये खरं तर होणार आहे. तेव्हा अक्षरशः अधाशासारखं ते शिक्षण घेतात. 24 तासापैकी 21 तास ते अखंड लायब्ररीमध्ये राहून हे सगळं शिक्षण घेतात. आणि हे करत असताना हे सहजतेनं ह्या पदव्या मिळाव्यात, इझी व्हावं असा ते नाही विचार करत. ते या सगळ्याला आपल्या या मार्गाचं साधन म्हणून बघतात. म्हणजे त्यांनी ते प्रबंध जे सादर केले, ते प्रबंध इंग्रजांना त्यांना कळेल या भाषेत त्यांनी केलेले अन्याय संशोधनाच्या अर्थानं उभे केलेले दिसतात. म्हणजे दादाभाई नौरोजींच्या नंतर आर्थिक आधारानं इंग्रजांना उघडं पाडणारे केवळ बाबासाहेब आहेत. बाबासाहेब शिक्षण घेताना ते सूत्र आहे राष्ट्रनिर्मितीचं. शिक्षण घेतल्यानंतरही त्यांना जेव्हा जेव्हा काही संधी मिळत गेल्या त्या सगळ्यांमध्ये हे सूत्र सापडतं, ज्याच्यामध्ये ते वाहतूक खात्याचे विमान वाहतूक खात्याचे मंत्री झाले. हा काळ कुठला आहे तर विमानाचा शोध लागून 30 वर्षांनी विमान खात्याचे मंत्री आहेत. ते पहिलं विमान उडल्यानंतर 30-40 वर्षात, म्हणजे या अगदी डेव्हलपिंग कंडिशन्स मध्ये. पण बाबासाहेब आपल्या सगळ्या योजनांमध्ये विमानतळांची मालिका योजना करतात. ज्या धरणांना, ज्या वीज निर्मिती केंद्रांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची मंदिरं म्हटली, त्या सगळ्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्या नद्या एकमेकांना जोडल्या पाहिजे, त्या नद्यांच्या आधारानं वीज निर्मिती झाली पाहिजे, त्याच्या आधारानं सगळी सिंचन योजना राबली पाहिजे. ही दूरदृष्टी पायातलं न बघता पुढच्या 10-20 वर्षांमध्ये आपला भारत काय दिशेनं गेला पाहिजे याचा विचार करणारे बाबासाहेब आपल्याला दिसतात. बाबासाहेब किती दूरदृष्टीचे असतील तर बाबासाहेबांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये कुटुंब नियोजनाचा कायदा आणण्याचं आश्वासन दिलेलं होतं. आणि आजपर्यंतचा द सिंगल पार्टी ज्यांनी हे धाडस दाखवलं, समाजाला अपील होणारे, समाजानुनय होणारेच विषय ते हाताळलेत असं नाही, समाजाला कदाचित धक्का देणारे विषय आहेत, पण ते करण्याचं धारिष्ट बाबासाहेबांनी दाखवलं, कारण ते काळाच्या पटावर आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्यांचं जे सगळं योगदान आहे त्या योगदानामध्ये संविधान निर्मिती एक मोठं काम त्यांच्या हातून झालं. पण हे संविधान निर्मिती करत असताना बाबासाहेबांनी आपण काहीतरी वेगळं निर्माण करतो असा आविर्भाव नाही ठेवला. समाजातले जे दोष आहेत ते दोष कायद्याच्या भाषेमध्ये कसे दूर करता येतील, निकोप समाज व्यवस्था की जी आपल्याकडं वेद काळापासून लोकशाही परंपरा आपल्याकडे सापडते. महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये आपल्याला ती सगळी लोकशाही परंपरा सापडते. मुळात भारतीय जनमानस हे लोकशाहीला पूरक आहे, कारण भारतीय आध्यात्मिक लोकशाही स्वीकारलेला हजारो वर्षांचा भारताचा इतिहास आहे. भारतासोबत जे देश स्वतंत्र झाले त्या सगळ्या देशांमधली लोकशाही आणि आपली लोकशाही याचा आज तुलना केली तर लक्षात येईल की आपण लोकशाहीच्या यशस्वीतेच्या एका निर्णायक टप्प्यावर आलो. या सगळ्याचा बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बारकाईनं विचार केलाय. बाबासाहेबांनी आपल्या परंपरा अधिक सुदृढ होणाऱ्या, परंपरा अधिक विस्तारत, कालानुरूप होणाऱ्या या पद्धतीने आपल्या परंपरांमध्ये ज्या सगळ्या व्यवस्था होत्या त्या सगळ्या व्यवस्थांमध्ये एकच एक केंद्रीभूत व्यवस्था कुठली नव्हती. आणि म्हणून अनेक आक्रमणानं 17-18 वर्षात पर्शियाचा इराण झाला, इजिप्त, ग्रीक स्वतःची ओळख हरवून बसले, पण भारत 700-800 वर्षांच्या आक्रमणांना का पचवून राहिला, कारण एकाच व्यवस्थेच्या केंद्रीभूत नव्हता. संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी हे सूत्र कसोशीनं पाळलं की कुठलीही एक व्यवस्था ही सार्वभौम होणार नाही, बरोबर, त्या व्यवस्था एकमेकांवर सतत नियंत्रण ठेवणाऱ्या राहतील असा विचार करून संविधानाची निर्मिती करणार आहे. आणि करत असताना त्यातला पॉझिटिव्ह अप्रोच किती, तर जेव्हा आरक्षणाचा विषय येतो तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी सुचवलं की अर्ध्या वर्षांमध्येच हा जो आरक्षण घेणारा समाजाचा गट आहे तो काही उन्नत अवस्थेमध्ये अर्ध्या वर्षांमध्ये येईल असं नाही, त्याची उन्नत अवस्था आल्यानंतर एक ठराव करून आरक्षण बंद करावं अशी तरतूद करून ठेवूया. तर बाबासाहेब म्हणाले असं नाही करता येणार, कारण आज आपण आहोत सत्तेमध्ये किंवा योजना करणाऱ्यांमध्ये, पण उद्या योजना करणाऱ्यांमध्ये सत्तेमध्ये जे मंडळी असतील त्यातले जण किती जणांना हे सहज राहील की आरक्षण ठराव करून संपवावं,
मग बाबासाहेबांनी सांगितलं आरक्षण संपायला हवं. आरक्षण एका मर्यादेपर्यंतच असलं पाहिजे. पण आरक्षण ठराव करून संपवायचं नाही. आरक्षण कंटिन्यू करायचं असेल तर ठराव करू, अदरवाईज इट विल डिझॉल्व्ह स्लोली. ओके. त्यातला पॉझिटिव्ह अप्रोच सगळ्या गोष्टींचा म्हणजे काळाच्या पुढं बघणं आणि समाजाच्या मनस्थितीचा विचार करणं हे सगळं केलं. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या संदर्भातला अभ्यास करत असताना या सगळ्यामध्ये बाबासाहेबांची एक समग्र राष्ट्र म्हणून जो विचार ते करतात त्या सगळ्याची चुणूक त्या विचारांच्या आपल्याला त्या सगळ्यामध्ये दिसते. तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काही ना काही योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. जाती समस्येकडे बघण्याची दृष्टी बाबासाहेबांची कशी होती? जाती अंताची लढाई आणि सगळ्या स्पृश्य अस्पृश्यतेच्या लढाया या सगळ्यांचं आत्ताचं तात्कालीन चित्र आणि बाबासाहेबांनी या चळवळीला दिलेली दिशा याच्यामध्ये खरं तर टोकाचं अंतर राहिले दुर्दैवानं असं आपल्याला बघायला मिळतं. बाबासाहेबांच्या याच्या कल्पना अत्यंत स्पष्ट होत्या. एकतर ते जातीयतेच्या समस्येकडे त्या विशिष्ट जातीची समस्या म्हणून बघत नव्हते. स्पृश्यास्पृश्यतेची समस्या ही संपूर्ण हिंदू समाजाचीच नव्हे तर मानव जातीची समस्या म्हणून ते बघत होते. आणि जातीची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे हे ते मानायचे. बरं, आणि हे केवळ शब्दांचे खेळ नव्हते. बाबासाहेब म्हणायचे की जात एखाद्या वर्गाला बंदिस्त करते, त्याच्या कला कौशल्य त्याच्या क्षमता यांना बंदिस्त करते, त्याच्या विकासाच्या आड येते जात. आणि हे विकासाच्या आड येत असताना कामांचं समान वाटप होत नाही इथं, तर कामाच्या वाटपाच्या ऐवजी माणसांचं वाटप होतं याच्यामध्ये की जे अनैसर्गिक आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की ही जर जातीयतेच्या समस्या अशा शिल्लक राहिल्या तर आपण सतत कुठल्या ना कुठल्या टोळ्यांमध्ये आपण विभाग येतो. जोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता उभी राहत नाही तोपर्यंत राष्ट्र नाही उभं राहत. आणि राष्ट्रीय एकात्मता याची मूळ अट आहे की राष्ट्रीय एकात्मता ज्या समाजामध्ये यायला हवी तिथं समरसता असायला हवी, समानता पाहिजे. आणि समानता केवळ कायद्यानं होत नाही, कायदा तसा निर्जीव असतो. समरसता हा सजीवांच्या अंतःकरणातला आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की जातीयाची समस्या ही दलितांची समस्या नाही, ही समस्या सवर्णांची समस्या आहे. सवर्णांच्या अंतःकरणामधला हा दोष आहे आणि तो दोष दूर केला पाहिजे. मग बाबासाहेबांनी जे सगळे प्रयत्न केले त्या प्रयत्नांमध्ये हीच दिशा सापडती, ज्याच्यामध्ये चौदार तळ्याचं आणि काळाराम मंदिराची दोन प्रातिनिक उदाहरणं घेतली तर आपल्याला लक्षात येईल. चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये त्याचा जो जाहीरनामा सादर करतात त्या जाहीरनाम्याचं शीर्षकच मानव जातीच्या संदर्भातलं आहे. ते जातीयतेचं विशिष्ट जातीचं नाहीये. त्या आंदोलनाला तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ ही खूप सक्रिय होती. आणि ब्राह्मणेतर चळवळींनी जेव्हा बाबासाहेबांचं सगळ्या समाजावर खूप मोठं नेतृत्व उभं राहिलं होतं असं नाही, ते त्या टप्प्यात होते की नेतृत्व उभं राहण्याच्या. ब्राह्मणेतर चळवळींनी बाबासाहेबांना तेव्हा बिनशर्त पाठिंबा द्यायचं ठरवलं. फक्त त्यांनी एक अट घातली की तुमच्या या सगळ्या चळवळीमध्ये आता असलेले ब्राह्मण मंडळी जे आहेत त्यांना बाजूला करा. खरं तर समाजामधला एक मोठा गट की जो आता प्रभावी आहे, जो आपल्या चळवळीला पाठिंबा देतोय आणि अशी अट घालतोय की ज्या अटीमुळं आपली मूळ चळवळ फारशी बाधित होणार नाहीये, खरं तर कोणी स्वीकारलं असतं. पण बाबासाहेबांनी सांगितलं ही चळवळ किंवा हे जे कार्य आहे ते एका विशिष्ट वर्गाचं नाहीये, आम्हाला सगळ्यांच्यात मिळून काम करायचं. म्हणून मिळत असलेला पाठिंबा बाबासाहेबांनी ठामपणानं नाकारला. हे त्याच्यात लक्षात येतं. काळाराम मंदिराचं हे आंदोलन आहे, खरं तर हे आंदोलन दीर्घकाळ चाललेलं आंदोलन आहे. त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब काय म्हणतात की खरं तर एका मंदिरात प्रवेश पाहिजे इथपर्यंत मर्यादित नाहीये. अस्पृश्यतेची समस्या तेव्हाच दूर होईल जेव्हा स्पृश्यांच्या किंवा सवर्णांच्या मनातली ही जी भावना आहे ती भावना दूर होईल. म्हणून स्पृश्यांच्या मनात मला प्रवेश करायचा आहे आणि स्पृश्यांच्या मनात राम आहे, म्हणून मला रामाच्या मंदिरात मी प्रवेश ही एका अर्थाने सिंबॉलिक गोष्ट आहे. बरोबर, मी रामाच्या मंदिरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा स्पृश्यांच्या सवर्णांच्या अंतःकरणात प्रवेश मला मिळतोय. आणि हे करत असताना त्यांची विलक्षणता लक्षात येते की त्या प्रदीर्घ काळामध्ये आपल्या सगळ्या अनुयायांना तेव्हा संविधान नव्हतं, पण न्याय मार्गानं अराजकतेनं ते चळवळ करायला सांगतात. कुठेही ते भडका उडू देत नाहीत त्याचा. आणि जेव्हा हे सगळं करूनही लाठीमार होतो, अन्याय होतो आणि पदरी निराशा येते, अशा काळामध्ये ते आपल्या अनुयायांना पुन्हा संयम सांगतात
आपल्याला इथपर्यंत कुठेही प्रक्षोभक काही प्रक्षोभकता नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या परिस्थितीचे परिणाम म्हणून त्यातले काही अनुयायी जेव्हा इस्लाम धर्म स्वीकारतात तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर कोरडे ओढतात. ही प्रतिक्रिया नाहीये म्हणतात आणि हा मार्ग नाही. हे सजगतेने बाबासाहेब कुठल्या काळामध्ये उभे आहेत हे खरं तर खूप महत्वाचं आहे, की 1000 वर्षांचा समाज प्रबोधनाचा एक इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये सुरुवातीला भक्ती संप्रदाय आहे, धर्माच्या आध्यात्मिक आधारानं प्रबोधन आहे. महात्मा फुलेंनी बहुजन समाजापर्यंत नेलेली या प्रबोधनाची चळवळ आहे आणि ह्या सगळ्याचा वारसा बाबासाहेबांना मिळालाय. बाबासाहेब अशा टप्प्यावर त्या चळवळीचं नेतृत्व करतात की जेव्हा या सगळ्या चळवळीचं फळं मिळतात. ट्रान्झिशन एकदम आणि अशा फळं मिळण्याच्या टप्प्यामध्ये खरं तर जेव्हा आपण करतोय ते योग्य आहे आणि ते आता अधिक जरा गतीनं केलं तर ते पटकन मिळणार आहे. अशा अवस्थेमध्ये एक गट असतो की जो अतिवादी असतो, एक्स्ट्रीमिस्ट असतो. तो एक्स्ट्रीमिस्ट गट बाबासाहेबांच्या अनुयायी गटामध्ये होता, पण बाबासाहेबांचा विवेक जागा होता की त्यांनी त्या एक्स्ट्रीमिस्ट गटाला कुठेही डोकं वर काढू दिलं. आणि खरं तर हे विवेकी नेतृत्वाचं सगळ्यात मोठं यश असतं. म्हणजे यशाची घाई नाही कुठल्याही पद्धतीनं, त्याच्यासाठी कुठल्याही मार्गाचा स्वीकार असा अविवेक नाही आणि संयमाच्या आधारानं आपल्या समाजाला सतत, खरं तर लोकशाहीचं शिक्षण म्हणजे हेच आहे की जे बाबासाहेबांनी आयुष्यभर, म्हणून मला नेहमी असं वाटतं की लोकशाही जगणं म्हणजे काय आहे, बाबासाहेबांचं जीवन जगणं हेच आहे. अगदी खरं आहे. आता तुम्ही बराचसा उल्लेख केलेलाच आहे, पण तरी सुद्धा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आजच्या सामाजिक चळवळींपेक्षा बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीतलं वेगळेपण काय होतं? बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी ठरवून कुठल्याही एका गटाला शत्रू मानलं. त्यांनी ज्या नकारात्मक गोष्टी होत्या की ज्या आपल्या समाजामध्ये दुर्गुण होते त्याच्यावर कोरडे ओढले, पण कुठल्याही विशिष्ट मानव समूहाला त्यांनी टार्गेट नाही केलं, जसं ते महात्मा फुलेंच्याही बाबतीमध्ये सापडतं. दुर्दैवानं आपण त्या कोट्स अर्धवट बघतो आणि त्या कोट्सचा शब्दशः अर्थ घेतो, त्याचा भावात्म अर्थ घेत नाही आणि त्याचे ज्या परिस्थितीमध्ये ते लिहिलं गेलंय, जे बोललं गेलंय त्या परिस्थितीचा विचार नाही करत आपण, म्हणून आपल्याला त्याचे चुकीचे अर्थ काही वेळेला दिसतात. महात्मा फुलेंनी आयुष्यामध्ये ब्राह्मण्यवादाचा विरोध केला, पण आपल्या सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी शाळा काढली. शाळेमध्ये 10 पैकी 8 संचालक ब्राह्मण होते आणि एक महात्मा फुले वगैरे हेच आहे. म्हणजे कुठेही समाजाचे एक्सक्लुझिव्ह असं काही उभं केलं नाही, सगळं इन्क्लुझिव्ह उभं केलं. बाबासाहेबांनी हेच केलं. बाबासाहेबांनी ज्या सगळ्या संस्था काढल्या, शिक्षण संस्था काढली, वृत्तपत्र काढली, बाबासाहेबांनी राजकीय कामगार चळवळी उभ्या केल्या, या सगळ्यांमध्ये कुठलीही चळवळ एका जातीची केली नाही. अगदी राजकीय क्षेत्रातही खरं तर वोट बँकच्या आत्ताच्या काळामध्ये जेव्हा दलित जागा होतोय स्वतःच्या हक्कानं, तेव्हा दलितांची वोट बँक जेव्हा उभी राहते अशा काळामध्ये बाबासाहेब राजकारणामध्ये आहेत. बाबासाहेब एकमेव व्यक्ती आहेत की जे त्या काळातल्या प्रचलित प्रवाहाच्या विरोधात उभे आहेत. जो गांधींचा प्रवाह आहे त्याला ठाम विरोध करून उभे असणार आणि यशस्वी झालेले, कारण त्या प्रवाहाला विरोध करून जे जे उभे राहिले ते व्यापक देशाच्या पटावर नाही स्वतःची छाप पाडू शकले, मर्यादित अर्थानं ते राहिले. बाबासाहेब हे उभे, पण हे उभं राहत असताना बाबासाहेबांनी कधी दलित वोट बँक उभी नाही करू दिली. बरोबर. रिपब्लिक शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन उभी करता नाही, तिथेही सवर्ण येतील याची काळजी घेतली की जिथं शेड्युल्ड कास्ट असेल, आणि नंतर ती विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी केली. ते नंतर फार काळ त्यांना त्या सगळ्याचं नेतृत्व करायला नियतीनं त्यांच्या हातात काळ दिला नाही दुर्दैवाने, पण त्यांचं स्वप्न हेच होतं की एका जातीचा पक्ष, एका संकुचित विचाराचा पक्ष असं होता कामा नये, आपण सगळ्यांना सोबत सर्व काम केलं पाहिजे. हे सगळं करत असताना बाबासाहेबांच्या त्यांच्याच भाषणातले काही कोट मुद्दाम शब्दशः जर आपल्याला कळाले तर ते अधिक स्पष्ट होईल. म्हणून 1950 सालच्या जानेवारीमध्ये मुंबईच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी भाषणामध्ये म्हटलेलं होतं, पूर्वी आपलं राजकारण शत्रुत्वाच्या पायावर चाललेलं होतं. माझ्या दृष्टीने पूर्वी अस्पृश्य वर्गाचे सर्व पुढारी थोड्याशा संकुचित दृष्टिकोनाने पाहत होते व तसेच वागत होते. मीही या दोषाला थोडा बहुत पात्र होतो. ही प्रांजळता आहे त्यांची. जाहीर सभेत एखादी आपल्या मर्यादा सांगणं हे सोपी गोष्ट नाही जेव्हा आपण मास लीडर असतो तेव्हा. आमचे काय होईल, हिंदूंच्या हाती सत्ता आली तर काय होईल असे आम्हाला वाटत होते.
पण हा राजकारणाचा रोख आता बदलला पाहिजे. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण आपल्या लोकांचे, आपल्या समाजाचे हित पाहत होतो, ते तर पुढे चालू ठेवलेच पाहिजे. परंतु त्याबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पारतंत्र्यात पिचत पडावे लागले आहे. अगोदर मुसलमानांनी आणि नंतर इंग्रजांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं. स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जेवढी गरज आहे तेवढीच खालच्या वर्गालाही गरज आहे. पण आता पुन्हा परकीयांच्या हाती पडण्याचा प्रसंग आपल्यावर जर आला तर ती गोष्ट दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणं हेही प्रत्येकाचं आपलं परम कर्तव्य मानलं पाहिजे. पूर्वीचे शत्रुत्व, वैर आता विसरले पाहिजे. पूर्वीसारखा एकलकोंडेपणा, एक्सक्लुझिव्हनेस सोडून दिला पाहिजे. इन्क्लुझिव्ह व्हायला पाहिजे. आता उपयोगाचा होणार नाही. आणि हे करत असताना बाबासाहेबांनी नेमकी दिशा दिली आहे की कुठल्याही चळवळी यशस्वी होतात तेव्हा कुठंतरी एक शत्रू उभा केला जातो. आणि शत्रू उभा केला की एकदम चळवळ फोफावते. कारण पॉझिटिव्ह काही मांडायचं नसतं, निगेटिव्ह मांडून ते उभं राहत असतं. पण बाबासाहेब कसोशीनं सांगतात की हे चुकीचं आहे. आणि हे कुठंपर्यंत सांगतात की संविधान सभेतलं शेवटचं जे भाषण आहे त्यांचं, त्याच्यातही हेच सांगतात की आपण सगळेजण वेगवेगळ्या समूहाच्या युद्ध टोळ्यांचं नेतृत्व करतो. पण आता क्षण असा नाहीये की कोणा विरुद्ध जायचंय. आता एकत्रित विचार करायचा आणि देशाचं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे. हे आजच्या चळवळींनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या चळवळी विशेषतः ज्या दलित चळवळी असतील किंवा जाती अंताच्या लढाई मांडणाऱ्या चळवळी असतील, त्यांनी विचार केला पाहिजे की आपण जे मुद्दे उभे करतो त्या मुद्द्यांमध्ये बाबासाहेबांचं नेमकं चिंतन काय होतं. का बाबासाहेबांच्या नावाखाली आपण आपले विचार घुसडतो. उदाहरणामध्ये बाबासाहेबांनी कधीही मूल निवासी ही संकल्पना मान्य केली नाही. पण आज मूल निवासी ही संकल्पना घेऊन ज्या चळवळी उभ्या आहेत त्या चळवळी बाबासाहेबांचं चित्र लावतात. बाबासाहेब अशा काळामध्ये होते की ज्या काळामध्ये मार्क्सवाद हा यशाच्या टप्प्यात होता जगामध्ये. जगावर खूप मोठा प्रभाव. म्हणजे हा प्रभाव किती होता. महात्मा गांधी जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीमध्ये म्हणायचे की जवाहर कधी लाल होईल सांगता येत नाही. इतक्या अशा टप्प्यामध्ये होते. पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचे धोके ओळखले होते आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या विरोधात उभे होते. संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये ते स्पष्टपणानं तो धोका सांगतात. आणि केवळ इथपर्यंत थांबत नाहीत बाबासाहेब. जेव्हा कामगार चळवळीमध्ये कम्युनिस्टांचा बोलबाला आहे, अशा काळामध्ये स्वतःची वेगळी कामगार संघटना उभी करतात. ते आपल्या समाजाला कम्युनिस्टांच्या नादाला लागू नका हे स्पष्टपणे सांगतात. आणि किती तर बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की डॉक्टर आंबेडकर हे दलित आणि कम्युनिस्टांच्या मधली भिंत आहे आणि गोळवळकर गुरुजी ही सवर्ण आणि कम्युनिस्टांच्या मधली भिंत आहे. या भिंती उभ्या राहिल्या पाहिजे. हा विचार घेऊन आपण आजच्या चळवळींच्या परिप्रेक्षात जर बघायला लागलो तर दुर्दैवानं या डाव्या विचारसरणीच्या अराजक निर्माण करणाऱ्या, अराष्ट्रीय आणि देशामध्ये यादवी माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या सगळ्या चळवळी आहेत त्या दुर्दैवानं बाबासाहेबांचं नाव घेऊन ते सगळं बाबासाहेबांच्या नावानं समाजात खपवत आहेत. म्हणून या सगळ्या चळवळींच्याकडे बाबासाहेबांच्या सकारात्मक पॉझिटिव्ह विचारानं, रचनात्मक विचारानं जे बाबासाहेबांनी उभं केलं त्या अंगानं बघायची आवश्यकता आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांचा जीवनपट बघताना बाबासाहेबांच्या जीवन उद्देशाचं सूत्र काय बघता येईल. अगदी घडत्या वयामध्ये बाबासाहेबांनी हा जीवन उद्देश एका ठिकाणी स्पष्ट सांगितलाय. बाबासाहेब जेव्हा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी सयाजीराव गायकवाडांच्याकडे गेलेले होते आणि सयाजीरावांनी त्यांना काही प्रश्न विचारले, तू हे शिक्षण कशासाठी घेतोय वगैरे, तेव्हा बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर हे त्या वयामध्ये एखाद्याची वैचारिक प्रगल्भता किती असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. बाबासाहेब तेव्हा म्हणतात, मला समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र आणि सार्वजनिक वित्त या विषयाच्या अभ्यासातून, त्यांचा फोकसही ठरलाय, या विषयांच्या अभ्यासातून माझ्या समाजाची अशी अवनत अवस्था का झाली हे कळून ते सुधारण्याचे मार्ग दिसतील आणि त्या मार्गाने मी समाज सुधारण्याचं कार्य करेन. इतक्या क्रिस्टल क्लिअर बाबासाहेब हे सांगतात. बरं, हे केवळ शिष्यवृत्ती मिळावी म्हणून दिलेलं खूप चांगलं उत्तर आहे असं नाही. बाबासाहेब त्याच्याशी, त्या ध्येयाशी अत्यंत प्रामाणिक, अव्यभिचारी निष्ठा हा जो शब्द आहे ना, तो शब्द इथे एकदम योग्य वाटतो.
बाबासाहेबांचा हा जीवन उद्देश जो आहे, या जीवन उद्देशाला त्यांनी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणानं काही ना काहीतरी काम त्या संदर्भात केलं. आपण खूप वेळेला बाबासाहेबांचं ते खूप प्रसिद्ध कोट आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष संघर्ष करा. बाबासाहेबांनी केवळ हे असं सांगितलं नाही बरं का. बाबासाहेबांनी या सगळ्याची सवय आपल्या समाजाला लावण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब जेव्हा शिका म्हणतात तेव्हा बाबासाहेबांनी शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या केल्या. शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या केल्या म्हणजे शाळा महाविद्यालय नुसता काढली नाहीत. माझ्या समाजाला उन्नतीसाठी, देशाचा विकास करण्यासाठी काय शिकणं आवश्यक आहे याचा त्यांनी विचार केला. त्यांनी अन्य विषयांचे महाविद्यालयांमधले विषय काढलेच, पण आपल्या देशातलं पहिलं महाविद्यालय की ज्यांनी लोकशाहीच्या संदर्भातलं सजग नागरिक, सजग नेतृत्व, राजकीय नेतृत्व उभं करण्यासाठीचं राज्यशास्त्राचं शिक्षण लोकशाहीचं उभं करणारे बाबासाहेब पहिले आहेत. आज इतके सगळे पक्ष आहेत, आपल्याला अनुभवतो या सगळ्या पक्षांमध्ये जे सगळे नेते आहेत त्यांच्या औपचारिक शिक्षणाची व्यवस्था कुठं दिसते? कुठेही एक रामभाऊ माळगी प्रबोधिनी सोडलं की जे प्रत्यक्ष काही प्रयत्न करतात, गांभीर्याने त्याच्याकडे बघतात. पण अन्य ठिकाणी असं नाही. राजकीय प्रशिक्षणाची व्यवस्था उभे करणारे बाबासाहेब आहेत. कारण राजकीय व्यवस्थेतनं आपल्याला परिवर्तन करायचंय, हा दृष्टी त्यांची आहे. पण हे करताना ते पथ्य सांगतात आपल्या समाजाला, शिकायचं पण शिकण्याची अट आहे, करुणा असली पाहिजे. करुणेशिवाय जे आपण विद्या ग्रहण करू ती कसायाची विद्या असेल असं स्पष्ट बाबासाहेब म्हणतात. समाज शिकला, समाजानं संघटित व्हायला पाहिजे. संघटित व्हा असं केवळ सांगून थांबले नाही. संघटित होण्याच्या ज्या सगळ्या मार्गांचा बाबासाहेबांनी केवळ प्रयत्न नाही केला, यशस्वी प्रयत्न केला. संघटित होण्यासाठी समाजाची एक वैचारिक भूमिका तयार करायला लागते. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी वृत्तपत्र काढली. ही वृत्तपत्र बातम्या देणारी वृत्तपत्र नव्हती बरं का, नुसती वैचारिक वृत्तपत्र होती, प्रबोधनाची होती. आणि अशी प्रबोधनाची वृत्तपत्र काढणारे यशस्वीपणे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि बंगालमधली काही उदाहरणं सोडली तर देश पातळीवर फार मोठी नावं नाही दिसत, ज्याचा प्रभाव जनता, प्रबुद्ध भारत वगैरे याचा प्रभाव आजही समाजावर दिसतो. आजही जनताचे ते अंक पुन्हा रिप्रिंट होतात, ते लेख पुन्हा पुन्हा समाजाला प्रबोधन करतात. ही ताकद बाबासाहेबांनी ओळखली. संघटित होण्यासाठी म्हणून केवळ राजकीय संघटना नाही काढल्या, सामाजिक संघटना काढल्या, कामगार संघटना काढल्या. त्यांनी शेतकऱ्यांचं संघटन उभं केलं, शेतकऱ्यांचं आंदोलन केलं. बाबासाहेब हे आपल्याला खूप वेळेला माहीतच नसतात की जे सगळ्या क्षेत्रांमध्ये ते केवळ प्रयत्न करत नाहीत, तिथं तिथं माइलस्टोन म्हणून उभे राहतात. बाबासाहेब शिकून संघटित झालेल्या समाजाला संघर्ष करण्याची प्रेरणा देतात. संघर्ष म्हणजे विद्वेष नव्हे, संघर्ष म्हणजे विद्रोह नव्हे की जे आहे ते सगळं मुळासकट उखडून टाकून मी नवीन काहीतरी उभं करणार आहे असं नाही. बाबासाहेब जे संघर्षाचं सूत्र सांगतात ते संघर्षाच्या सूत्रामध्ये सगळ्या मानव जातीने एकत्र येण्यासाठीचा तो संघर्ष आहे. मग तो संघर्ष स्वतःशी आहे आणि संघर्ष समाजातल्या दुष्प्रथांशी आहे. समाजाशी विद्वेष मांडलेला नाही आहे, समाजाच्या दुष्प्रथांशी आहे. म्हणून गौतम बुद्धांचा एका अर्थानं जो संघ आहे की जो संघ या समाजामध्ये योग्य नीतिमत्ता उभी करतो आणि तो प्रस्थापित समाजाच्या विरोधात उभा राहतो हे करण्यासाठी, तसा संघर्ष बाबासाहेब सुचवतात. त्याच्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा आहे, अन्य चळवळी आहेत, पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी करतात. हे सगळं उभं करताना समाजाच्या सगळ्या स्तरांमधले मंडळी ते सोबत घेत आहेत. हे संघर्षाचं हे सूत्र बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी करून दाखवलं. राष्ट्रवाद आणि बाबासाहेब याबाबत काय सांगता? बाबासाहेबांचा हा पैलू खूप दुर्लक्षित झालेला पैलू आहे असं मला वाटतं. राष्ट्र निर्मितीतलं त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. राष्ट्र निर्मिती म्हणताना संविधान निर्मिती वगैरे हे संदर्भ आहेच, पण राष्ट्र ज्या आधारानं उभं राहणार आहे तो आधार बाबासाहेबांनी नेमका ओळखलाय. बाबासाहेब आपल्या लेखांमध्ये म्हणतात की आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे, आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे, अशा रीतीने आपण धार्मिक बनावयास हवे. भारताच्या राष्ट्राच्या आत्म्याचा शोध बाबासाहेबांना तेव्हाच लागलेला आहे. धर्म हा राष्ट्राचा आधार आहे. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये राजकीय प्रभाव हा त्यांच्यामध्ये त्या मानानं कमी सापडतो
जितका प्रभाव त्यांचा धार्मिक आहे. बरोबर. आणि एकूण या आधाराने देश उभा करण्यासाठी ते प्रयत्न करतात. हे करत असताना धार्मिक म्हणजे पुन्हा रिलिजियस नाही. धार्मिक याचा अर्थ सांस्कृतिक मूल्य, की ज्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधाराने इथल्या एतद्देशीय समाजाची जडणघडण झालेली आहे, बरोबर. त्या अर्थानं धार्मिक ते म्हणतात. आणि म्हणून जेव्हा ते एवढ्याच्या सभेमध्ये घोषणा करतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू म्हणून मरणार नाही असं म्हणता नाही, हिंदुत्वाच्या मूल्यांचा त्याग करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात नाही. आणि नंतर अंतसमय जवळ आल्यानंतर काही महिने शिल्लक असताना ते धर्मांतरणाची प्रत्यक्ष कृती करतात. हे करत असताना महात्मा गांधी, नंतर गाडगे बाबा या सगळ्यांशी चर्चा करत असताना त्यांची यातली स्पष्टता दिसते. ते म्हणतात की मी अशा एका विचाराच्या प्रवाहामध्ये माझ्या समाजाला नेईन की ज्या विचाराचा प्रवाह हा भारतीय असेल. माझा समाज राष्ट्रीयतेला आचवणार नाही याची मी शपथ देतो. बरोबर. पण त्यांच्या राष्ट्रीयतेच्या बाबतीतल्या संकल्पना स्पष्ट आहेत. या देशाच्या विचार प्रवाहाच्या विरोधात अन्य कुठला असेल. मग ते थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये बाबासाहेब जे सगळं लिहितात ना, तेव्हा आपल्याला वाचताना एखादं वाटावं की अरे हे हिंदू महासभेच्या एका कोणी पुढाऱ्यानं लिहिलंय की एखाद्या उजव्या विचारसरणीच्या माणसाने लिहिलंय. बाबासाहेब या सगळ्या अर्थानं राष्ट्राच्या बाबतीतली स्पष्ट कल्पना त्यांच्या डोळ्यामध्ये उभी असलेले बाबासाहेब दिसतात. बाबासाहेबांना ते म्हणतात की या भारताच्या सगळ्या विविधता आहेत, त्या सगळ्या विविधतांमध्ये एकत्वाचा एक आंतरप्रवाह या समाजामध्ये आहे आणि तो सांस्कृतिक आंतरप्रवाह, ज्याला संघ सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतो, ज्याला हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणतो संस्कृतीच्या अर्थाने, त्यालाच बाबासाहेब धर्माच्या आधारानं पुन्हा डिफाईन करताना आपल्याला दिसतात. आणि हे करताना ते किती व्यापकतेनं बघतात. म्हणजे त्यांनी भारताची कल्पना करताना म्हटलं होतं की भारताच्या नेतृत्वाचं हे नियतीनं दिलेलं कदाचित उत्तरदायित्व असेल की भारताच्या नेतृत्वाखाली आपण एक कल्चरल कॉमनवेल्थ उभं केलं पाहिजे. आणि कल्चरल कॉमनवेल्थ काय आहे? अखंड भारताची संकल्पना वेगळ्या शब्दात आहे. बाबासाहेबांची या सगळ्या दृष्टीनं विचार करताना राष्ट्र म्हणून त्यांची कल्पना अधिक ठळकपणानं जाणवते. हे करत असताना पुन्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतात की राज्यांची जी मांडणी होणार होती, या देशामध्ये दोन मुख्य पुढारी होऊन गेले की एक सांस्कृतिक गोळवळकर गुरुजी होते आणि एक राजकीय संदर्भातून प्रभावी असणारे बाबासाहेब होते. या जो दोघांनी सांगितलं भाषावर प्रांत रचना हा राष्ट्राच्या एकत्वाचा मोठा धोका आहे. खरं तर जनतेमध्ये भाषीय अस्मिता उभ्या राहत असलेल्या काळामध्ये विरोधात एखादं मत मांडणं आणि दीर्घकालीन विचार करून मांडणं, बाबासाहेब यशस्वीपणे ते मांडतात. दुर्दैवाने ते यशस्वी नाही झालं त्या काळामध्ये, पण हे सांगितलं त्यांनी. हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी देशाच्या विकासाचा जो सगळा मार्ग आहे तो मार्ग सांगत असताना राष्ट्रीय एकात्मता, विशुद्ध चारित्र्य, शिक्षणाच्या आधारानं समाजाची केवळ शैक्षणिक प्रगती नाही तर त्यांची राजकीय विचार करण्याची एक प्रगती, असं सगळं बाबासाहेब आपल्या कल्पनेमध्ये मांडतात. आणि ते आपल्या प्रयत्नातनं या सगळ्याला पुरेशी गती द्यायचाही प्रयत्न करतात. राष्ट्र निर्मितीमध्ये मला वाटतं की बाबासाहेबांची ही दूरदृष्टी आपण आजही विचार करून त्याच मार्गावर अधिक गतिमान झालो तर देश आणखीन प्रगती करेल. आणि बाबासाहेबांच्या मनातलं जे कॉमनवेल्थ म्हणून कल्चरल कॉमनवेल्थ त्याचं नेतृत्व करायला शक्य. रिसेंट आता इराण आणि US युद्ध थोडंसं शांत झालंय. जागतिक ज्या बदलत्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या आहेत किंवा त्या परिप्रेक्षात आपण बाबासाहेबांचे विचार आपल्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन करतील हे बघायचं झालं तर काय सांगू? बदलत्या राजकीय सगळ्या संदर्भांना केवळ युद्ध आणि दोन देशांमधलं संदर्भ अशा मर्यादित हेतून न बघता आपण थोडं व्यापक हितानं पहिल्यांदा बघितलं तर त्याची उत्तर मुद्दाम सापडतील. याच्यामध्ये संघर्षामध्ये व्यापार, तेल, आर्थिक लाभ हे आहेच आहे की हे जे प्रत्यक्ष दिसणाऱ्या बाह्य गोष्टी आहेत, पण याच्याही पलीकडे आपल्याला दिसतं की या गोष्टी ज्या दोन देशांमध्ये नाही आहेत, उदाहरणामध्ये UAE आहे आणि इराण आहे, त्यांच्यामध्ये हा आर्थिक संघर्ष नाही,
पण तिथेही संघर्ष का होतोय? पॅलेस्टाईन वगैरे अशा सगळ्या युरोपीय देश आहेत. युरोपीय आणि अमेरिका, इस्रायल यांचा आर्थिक नाही आहे संबंध तसं. फार नाहीये. पण इथं संघर्ष का होतो? हा संघर्ष खूप वेळेला मूल्यांचा, धर्माचा, पंथाचा असा संघर्ष आहे, की जो एका मानव समूहाला एका विशिष्ट कुंपणामध्ये अडकवतो आणि त्या कुंपणाच्या बाहेर जे सगळे असतील ते शत्रू म्हणून उभे राहतात. बाबासाहेब आंबेडकरांचा या बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये ते जे याचं आकलन करतात ते बघितलं पाहिजे. एकतर असा अतिवादी विचार हा कुठलाही असू दे, त्याला कुठलाही लेवल असू दे, त्याला इस्लामिक रॅडिकल असू देत किंवा ख्रिश्चॅनिटीचा असू दे किंवा भांडवलशाहीचं असू दे, असा रॅडिकल विचार हा कुठल्याही मानव जातीच्या कल्याणाचा विचार नाही. नाही. आणि हा रॅडिकल विचार कुठल्याही उजव्या विचारसरणीचा एक टप्पा समजा असा आला दुर्दैवाने, की जो रॅडिकल अतिवादी टोकाकडे, एक्स्ट्रीमिस्टकडे जातो, तर तोही नाहीये. पण बाबासाहेब त्यावेळी त्या सगळ्याचं आकलन करून देतात. बंधुत्वाच्या व्याख्येमध्ये ते थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये म्हणतात की मुसलमानांची बंधुता ही केवळ मुसलमानांच्या अंतर्गत बंधुता आहे. मुसलमानांची बंधुता ही अन्य समाजाच्या बाबतीमध्ये, अन्य मानव जातीला ते शत्रूच मानतात. आता हे केवळ त्या समाजाचे दोष काढतात असं नाही. तो समाज पूजा पद्धतीनं, उपासनेनं जरी इस्लामी राहिला तरी खरं तर अडचण नाहीये बाबासाहेबांना. पण या विचारांच्या विद्वेषाच्याच परिघामध्ये तो फिरत राहिला तर तो सगळ्यांच्या जीविताला धोका आहे. या सगळ्या जगाच्या बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये जगाकडं सर्वसमावेशक विचार जगामध्ये जाणं आणि एकमेकांच्या हिताचा विचार करणं, एकमेकांच्या प्रगतीचा सकारात्मकतेनं विचार करणं, बरोबर. त्याला पुरेसा अवकाश देणं. आता या सगळ्यामध्ये भारताची भूमिका ही आवश्यक आहे. आत्ता जरी भारत तटस्थतेनं या सगळ्याकडे बघतोय तर आपण कुठल्या बाजूने आहोत असा विषय नाही. अलिप्ततावादाचं धोरण जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये भारतानं परराष्ट्र धोरण म्हणून स्वीकारलं तेव्हा बाबासाहेबांनी याला विरोध केलेला होता. अलिप्ततावादी धोरण हे अव्यवहार्य धोरण आहे बाबासाहेब म्हणायचं. अलिप्ततावाद याचा अर्थ तो कुठल्या तरी एका बाजूला झुकलं पाहिजे असं बाबासाहेब म्हणत नव्हते. पण अशा परिस्थितीमध्ये आपलाही काही विचार आहे, वैयक्तिक स्टँड क्लिअर आपला स्टँड क्लिअर पाहिजे. आणि हा स्टँड क्लिअर असण्याचे जेव्हा जेव्हा संदर्भ येतात तेव्हा भारत आपला प्रभाव दाखवतो. त्याचे काही उदाहरण आपण अलीकडच्या काळामध्ये अनुभवलेले. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा या संकटाचंही व्यापारीकरणासाठी काही देश हापापलेले होते, अशा काळामध्ये भारतानं लसी निर्माण केल्या आणि जगामध्ये बंधुतेच्या नात्यानं काही देशांना मोफतही वाटल्या. ही आपली भूमिका आहे. जेव्हा दोन शत्रू देश एकमेकांच्या विरोधात ठाकलेले असतात तेव्हा हा काळ युद्धाचा नाहीये. हे ठामपणानं दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं, त्यात स्वतःचा लाभ हानीचा विचार न करता करणं, हा स्टँड हा महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जो आपण खूप वेळेला एक टर्मिनॉलॉजी वापरतो की विश्वगुरु भारत, विश्वगुरु भारत, तुम्ही त्याला विश्वगुरु म्हणा आता विश्वबंधू म्हणा, पण जगाला योग्य मार्गावर नेण्याचं जे उत्तरदायित्व आहे ते भारताचंच आहे. कारण बाबासाहेब जे म्हणत होते की भारताचा आत्मा धर्म आहे आणि धर्म हा जगाच्या कल्याणाचाच मार्ग आहे. म्हणून या विचारांपर्यंत आपल्याला यायला लागेल. हे सगळं करू तर आपल्याला भारतात केवळ शांतता असेल असं नाही, तर जगाच्या कल्याणात आपलं योगदान आपल्याला देता येईल. शांतता पण शांतता निर्माण होईल असं वाटतं मला. तुम्ही आता म्हणालात की ह्या पद्धतीनं विचार मांडले पाहिजेत, केले गेले पाहिजेत. आता ह्यात रियालिटी खूप लांब आहे या सगळ्या विचारांपासून. मग त्यात काय बदल करण्याची गरज आहे आणि कशा पद्धतीने ह्याच्याकडे आता आपण थोडासा समाज सुधारण्याचा ह्यानं विचार केला पाहिजे. एक समाज म्हणून त्यात वावरताना आपल्यात आपण काय बदल केले पाहिजे असं वाटतं? हेच मूळ बाबासाहेब जे सांगतात त्याचाच पुन्हा प्रत्यक्ष आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब या त्यांच्या कोटमध्ये ते एका ठिकाणी म्हणतात, समाज परिवर्तनाचा आधार संस्कार, सामाजिक एकात्मता आहे. ध्येय सिद्धीसाठी राजकारणापेक्षा धर्मकारणाला अधिक महत्व आहे. देशाचे मंत्री देशाचा उद्धार करत नाहीत, तर धर्म ज्याला उत्तम रीतीने समजलाय तोच देशाला तारू शकतो. आता हे सगळं सांगताय त्याचा अर्थ काय आहे? तर समाज व्यवस्थेचा केंद्र ही सत्ता नाही आहे. समाज व्यवस्थेचा केंद्र हे नीतिमत्ता आहे. ज्याला धर्म म्हणा, अन्य काही म्हणा. धर्म म्हटलं की पटकन कर्मकांड आणि पूजा पद्धती येते, त्या अर्थानं नाही, पण धर्म नीतिमत्तेच्या आधारानं हे आहे. बदल करायचा याचा अर्थ आपण धर्माच्या आधारानं
आचरणाची सुरुवात केली पाहिजे. आणि धर्माच्या आधाराने आचरण याचाच अर्थ सोप्या भाषेमध्ये संविधानाला अभिप्रेत असलेला उत्तम नागरिक जगायला शिकलो पाहिजे. आता हे उत्तम नागरिक कसं असलं पाहिजे? बाबासाहेबांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ते इलेक्शनला उभे होते आणि त्या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार निवडून द्यायची अशी ती पद्धत होती. एक बाबासाहेब उभे होते आणि दुसरं मत अन्य कोणाला दिलं तर बाबासाहेब निवडून येतील अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी खूप चर्चा करून ते म्हणाले की आम्ही ठरवलंय की आम्ही दुसरं मत जाळायचं याचा अर्थ द्यायचं नाही. खरं तर जो निवडणुकीला उभा आहे आणि ज्याचे एन केन प्रकारे जिंकणं हेच आहे, बरोबर. पॉलिटिक्स मध्ये सगळं फेअर आहे असं म्हणण्याचा काळ आहे. तेव्हा बाबासाहेब आपल्या अनुयायांना म्हणतात की मी या निवडणुकीमध्ये हरलो तरी चालेल, पण आपलं मत वाया घालवणं हे कुठल्याही पद्धतीनं लोकशाहीला पूरक नाही. नाही आहे. जगणं हे बाबासाहेब म्हणतात की आता आपण सगळे स्वतंत्र झालेलो आहोत. आता आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. आपल्या सगळ्या मागण्या मांडण्याच्या योग्य व्यवस्था लोकशाहीमध्ये आहेत आणि त्या निकोप आहेत. अशा काळामध्ये चळवळी करणं, अशा काळामध्ये उपोषण करणं, अशा काळामध्ये मोर्चे काढणं, संप करणं हे लोकशाहीला बाधक आहे. लोकशाहीच्या विरोधात अभिप्रेत आपण पण. करतो. हे जर आपण शिकलो जगायला, आदर्श नागरिक म्हणून संविधानाला अपेक्षित अशा गोष्टी कर्तव्याच्या आधारानं, व्यवहाराच्या आधारानं आपण जगायला शिकलो, तर निश्चितच एक भारतीय समाज म्हणून त्याचा एक प्रभाव निर्माण होईल. आणि जग बदलेल कधी? जेव्हा असं काही रोल मॉडेल जगाला बघायला मिळेल तेव्हा. भारतीयांचा इतिहासही हाच आहे. म्हणजे साधारणपणे 800-1000 वर्षांपूर्वीचा जर जगाचा इतिहास काढून बघितला की जगाच्या सगळ्या अन्य देशांवर भारतीय संस्कृतीची विजय पताका फडकत होती. ज्याला आपण कल्चरल कॉमनवेल्थ, अखंड बरोबर. भारत म्हणतो, तर तिथं प्रकर्षानं जाणवतच. पण अगदी जे या सगळ्या परिघात येत नाहीत, जसं उदाहरणामध्ये इटली, की इटली हा काही याचा भाग नाही, पण इटली मधल्या स्मशानभूमींमध्ये 4500 वर्षांपूर्वीची राम लक्ष्मण सीतेची चित्र सापडतात अजूनही. मक्का मदिन्याच्या बाबतीमध्ये की ज्या ठिकाणी विक्रमादित्याची स्तुती लिहिलेल्या संस्कृतच्या ओळी जिथं सापडतात, तुर्कस्तानच्या नॅशनल म्युझियम मध्ये आहेत अजूनही. असे खूप संदर्भ की जे या परिघाच्या बाहेरच्याही जगामध्ये प्रभाव दिसतो. हा सगळा प्रभाव निर्माण कधी झाला होता? तर आम्ही, आमच्या पूर्वजांनी आमचं ज्ञान, आमची साधना, आमचं आदर्श जीवन व्यवहार, आमची मूल्य व्यवस्था हे सगळं घेऊन आम्ही जगावर गेलो. या सगळ्या परिप्रेक्षामध्ये आपण नजीकच्या काळामध्ये म्हटलं तर आपल्याला अलीकडं प्रभाव म्हटलं की महासत्ता वाटतं. आणि महासत्ता ही खूप वेळेला लष्करी आणि आर्थिक आधारानं उभी असते, व्यापाराच्या आधारानं. त्या अर्थानं महासत्तेची आपली आकांक्षाही नाही आणि आपला इतिहासही नाही. बरोबर. आपण जगाला उन्नत करण्याचा जो एक प्रयोग केला होता आमच्या पूर्वजांनी, तोच पुन्हा यशस्वी करण्याचा आपल्या हातात आहे. म्हणून बाबासाहेबांना अभिप्रेत गोष्ट या काळामध्ये काय केली पाहिजे? तर आदर्श नागरिक म्हणून संविधान पूरक जगलं पाहिजे की ज्याच्यासाठी व्यक्तिगत जीवनातली काही हानी सोसायला लागेल, बरोबर. कौटुंबिक जीवनातली काही हानी सोसायला लागेल, सामाजिक जीवनामध्ये एक पाऊल मागे यायला लागेल. कदाचित छोट्या छोट्या अस्मितांना आपल्याला गोंजारत न बसता मोठ्या अस्मिता आपल्याला उभी करायला लागेल. हे करायला आपण जर शिकलो तर निश्चित बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण पुन्हा उभा करू असं वाटतं. नक्की नक्की सर. खूप छान गप्पा झाल्या. तुमच्याकडनं न ऐकलेले असे खूप किस्से आज ऐकायला मिळाले. माझ्या मते आपले प्रेक्षक जे असतील त्यांनी पण ह्यातले बरेचसे किस्से कधी ऐकले नसतील. त्यामुळे हे नवीन थॉट्स त्यांच्यापर्यंत पोहोचणार पण आहेत. त्याच्यावर आता प्रयत्न करूया, आपण प्रबोधन करत राहू की याच्यावर काम पण होईल. निश्चित. आणि पुन्हा एखादा विषय घेऊन आपण नक्कीच भेटू. निश्चित. या निमित्तानं फक्त सगळ्यांना सुचवावं असं वाटतं, कोणत्याही जीवन चरित्राकडे बघताना एक मर्यादित जी दृष्टी आपली असते, त्यातले जीवन प्रसंग आणि त्या प्रसंगाचं त्या काळातलं संदर्भ, फक्त त्या प्रसंगाचं आजच्या काळातलं इन्साइट, अंतर्दृष्टी असा विचार करत जर ते चरित्र बघायला लागलो तर ते चरित्र त्या काळाची मर्यादित राहणार नाही. ते दीपस्तंभ म्हणून सतत मार्गदर्शन करत राहील. या निमित्त आपण बाबासाहेबांच्या जीवन चरित्र आपल्या जीवनात दीपस्तंभ होईल असा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनेक गोष्टी वाचनात आलेल्या असल्या तरी आजच्या पॉडकास्टमधून अशा बऱ्याच गोष्टी मला समजल्या की ज्या मी कधीही ऐकलेल्या नव्हत्या किंवा वाचलेल्या नव्हत्या.
तुम्हाला अशा कुठल्या गोष्टी वाटल्या की ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नव्हत्या आणि ज्या आज तुम्हाला ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून समजल्या, त्या मला कमेंट करून नक्की सांगा. पॉडकास्ट आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.